विष्णू पुराणामध्ये राखी पौर्णिमेशी संबंधित आणखी एका कथेचा संदर्भ आढळतो। ज्या वेळेला दानवराज बळीने स्वर्ग, पृथ्वी आणि तीनही लोक जिंकून घेतले, त्यावेळी भगवान विष्णू यांनी वामन अवतार धारण करून बळीकडून पृथ्वी आणि स्वर्गलोक परत मिळवला। पण हा जो बळीराजा आहे तो विष्णूचा भक्त असलेल्या बळीने विष्णूंकडे त्याचे संरक्षण करण्याचे आणि सतत सोबत राहण्याची विनंती केली। भगवान विष्णूंनी त्याची ही विनंती मान्य केली आणि त्याच्यासोबत ते द्वारपाल बनून राहिले। इकडे वैकुंठामध्ये देवी लक्ष्मी चिंतेत पडली की अजून विष्णू हे परत विष्णू लोकात कसे आले नाहीत। त्यानंतर नारदांद्वारे तिला जेव्हा या सगळ्या घटनेचा वृत्तांत कळतो, त्यावेळेला मग नंतर ती बळीराजांकडे जाते। पवित्र अशा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी बळीराजाच्या मनगटावर एक रंगीत सुती धागा मांडते आणि त्याला संरक्षण आणि आनंदाच्या शुभेच्छा देते। त्यावेळेला बळीराजा तिला आशीर्वादपूर्वक तिची इच्छा पूर्ण करण्याचे वचन देतो आणि या वचनामध्ये देवी लक्ष्मी त्याच्याकडून भगवान विष्णूंना वचनातून मुक्त करण्याची मागणी करते आणि बळीराजा देखील आपल्या बहिणीला म्हणजे देवी लक्ष्मीला दिलेल्या या वचनाचे पालन करतो आणि भगवान विष्णू पुन्हा वैकुंठामध्ये परत येतात, अशी देखील कथा प्रसिद्ध आहे।